नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. वेगळा विचार हा शब्द आता महाराष्ट्राच्या राजकारणात एव्हाना एवढा रुजलाय की आता उठसूट कोणीही वेगळा विचार करावा लागेल असं म्हणतंय. या वेगळ्या विचाराची बातमी होते, या वेगळ्या विचाराची धमकी वाटते, या वेगळ्या विचारामुळं धडधड सुद्धा वाढते. म्हणजे कोणाची धडधड, कोणाचा बीपी, कोणाचं अजून काय वाढण्याचं काम होत राहतं. आता बघा ना, महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा दोघांचं सरकार, मग दोघात आला तिसरा, मतभेद विसरा अशा घोषणा देऊन ते त्रिशूळ सरकार झालं. अजित पवारांची एंट्री झाली, अजित पवारांची 9 माणसं मंत्री झाली आणि मंत्री झाल्यावरती शिवसेनेच्या म्हणजे एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना वेगळ्या विचार नावाच्या विषाणूने ग्रासलं. त्यातले 2 आमदार, माफ करा, ते माझ्या तोंडात त्या दोघांना मंत्रीपद मिळायच्या विषयामुळं 2 मंत्री असा शब्द चेहरा लागलाय. देव करून ते लवकर मंत्री होत, उगाच वेगळा विचार करण्याची गरज पडू नये. या दोघांनी म्हणजे भरत गोगावले आणि संजय शिरसाट, मी ज्या भागात राहतो त्या भागाचे ते आमदार आहेत. औरंगाबाद, संभाजीनगर, औरंगाबाद निवडून आले तेव्हा औरंगाबाद होतं, संभाजीनगर पश्चिम या विधानसभा मतदारसंघाचे. या दोघांना मंत्रिपदाचे इतकी आस लागून राहिली आहे की आता त्यांना मंत्री झालं असंच वाटतंय. म्हणजे तो सिंगम मधला होता ना, जयकांत शिकरे, मी श्री श्री जयकांत शिकरे शपथ घेतो की, असं रोज त्यांना स्वप्न पडत असतील की मी शपथ घेतोय मंत्रिपदाची. त्या भरत गोगावलेंनाही मंत्री व्हायचं आहे आणि संजय शिरसाटांनाही मंत्री व्हायचं आहे. खरं तर मला वाटतं एकनाथ शिंदेंना हे अट टाकूनच फुटलेत की काय, आम्हाला मंत्री करायचं, मंत्री करणार असाल तर तुमच्यासोबत, नाहीतर उद्धवसोबत. आम्ही वेगळा विचार करू. काय करणार आहात वेगळा विचार? जायचे सोडून परत उद्धव ठाकरेंच्याकडं जा ना, काय प्रॉब्लेम काही. पण रोज सरकार अस्थिर असल्याचं वातावरण निर्माण करत आपण मंत्रीच होणार अशा घोषणा करत माध्यमांना खाद्यपुरवठा करण्याचं काम ही दोघं करू लागलेत. शिंदेनी त्यांना मंत्री करायचं की नाही करायचं हा शिंदेंचा विषय, तो त्यांनी ठरवावा. पण या दोघांनी हा वेगळा विचार मात्र बोलून दाखवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय वेगळं लफडं आहे? अजित पवारांच्या सोबत काही जण आले, त्यापैकी 9 जणांना मंत्रिपद मिळालं, बाकीच्यांचं तळ्यात मळ्यात चालू आहे. कोणी नरव्हाईस ऐकतोय, कोणी मनातला आवाज ऐकतोय, कुणाला माहीतच नाही सही का केली आहे ती, आम्हाला माहीतच नाही, दादा म्हणले कर, आम्ही केली, आता आम्हाला सोबत नाही, साहेबांच्या सोबत जायचंय. नाही, मी साहेबांच्या सोबत होतो, आता दादांच्या सोबत जायचंय. असे साहेब दादा साहेब तळ्यात मळ्यात तळ्यात, कधी गळ्यात, कधी तळ्यात, कधी मळ्यात. हे काय भानगड काय चालली आहे? आम्ही वेगळा विचार करतोय. वेगळा विचार करताना स्वतःच्या ताटात काय येईल, स्वतःचा स्वार्थ कसा बघता येईल, हाच वेगळा विचार असतो का? म्हणजे मंत्रिपदासाठी आणि योग्य खात्यासाठी निष्ठा, पक्ष, धोरणं सगळंच बदलायचं, हा जो काही वेगळा विचार चाललाय ना, त्यात मला आणखी एक वेगळा विचार दृष्टिक्षेपास येतो आणि तो वेगळा विचार म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी दाखविलेला वेगळा विचार. आपल्या पक्षाच्या हातून अधिकार असताना सत्ता जाते आहे आणि ती परत मिळावी यासाठी आपला पक्ष काही डावपेच आखतो आहे, काही नव्या जुळवणी करतो आहे आणि त्या प्रकारामध्ये माझ्या वाट्याचा हिस्सा कदाचित मला मिळणार नाही याची जाणीव असूनही प्रेस कॉन्फरन्स घेऊन वेगळा विचार करणार नाही असं सांगणारे व्यक्ती भाजपात दिसत नाहीत. वेगळा विचार करू, आम्ही जाऊ असं म्हणणारे दिसत नाहीत. हाच एक वेगळा विचार आहे. म्हणजे भाजपात प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, नंतर व्यक्ती, ही जी काही धोरणं आहेत ना ती लक्षात घेतली पाहिजे. या सगळ्या प्रकारामध्ये भारतीय जनता पक्षाच्या एका तरी आमदारांनी मंत्रिपद मिळालं नाही तर आम्ही वेगळा विचार करू असं बोललेलं आठवत आहे? आम्हाला पाहिजे आहे, नाही मिळाल्यास आम्ही पक्षावर नाराज होऊ असं बोललेलं आठवत आहे? इव्हन पंकजा मुंडेंची नाराजी सुद्धा माध्यमांनी ठरवली आहे. त्या म्हणाल्या की पक्षाला मी पात्र वाटत नसेल, पक्षाला मला देणं आत्ता योग्य वाटत नसेल, ही वाक्य आहेत त्यांची. भाजपामध्ये मिळालं नाही म्हणून नाराजी
आम्ही त्यासाठीच आलो होतो असं कोणी दिसत नाही. हा वेगळा विचार आहे. आणि आणखी काही वेगळा विचार लक्षात घ्या. राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांच्याकडं अर्थ, गृह, ऊर्जा यासारखी महत्त्वाची खाती आहेत. राजशिष्टाचार बाकीचे आहेतच काही. त्यातलं अर्थ खातं हे फडणवीसांनी नुसतं अजित पवारांना दिलं असं नाही, तर बरोबरीचं पद आणलं. म्हणजे बरोबरीच्या पदाला आणून सुद्धा आपलं एक खातं देऊन सुद्धा वेगळा विचार करण्याची वृत्ती देवेंद्र फडणवीसांच्या मनामध्ये आली नाही. अर्थात माध्यमांनी याला फडणवीसांची हार, अजित पवारांचा विजय, त्यांना बॅकफूटवर जावं लागतंय, आता देवेंद्र फडणवीस असे झाले तसे झाले, ते मागं गेले, असल्या काहीही गप्पा मारल्या तरी हसतमुखाने आपलं एक खातं आपल्यासोबत येऊन बळ वाढवणाऱ्या माणसांना द्यायचं आणि कोणताही वेगळा विचार मनात आणायचा नाही, ही खासियत आहे. हे वेगळेपण आहे. शिंदे गटाला म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दोघांनाही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. भाजपचं भिवंडीत अधिवेशन झालं. तुम्हाला आठवत असेल, चंद्रकांत पाटलांनी अध्यक्ष असताना पनवेलच्या कार्यक्रमात एक भाषण केलं होतं. काळजावर दगड ठेवून आम्ही उपमुख्यमंत्रीपद दिलंय. लोक हसली त्यावेळेला, गोंधळ घातला मीडियाने. पण काळजावरचा दगड ठेवणं काय असतं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. उपमुख्यमंत्रीपद फडणवीसांनी स्वीकारलं. काळजावरचा दगड काय असतो हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. पनवेलच्याच सभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, आपल्याला त्याग करायला शिकलं पाहिजे, आपण काही देणं लक्षात ठेवलं पाहिजे, काही जणांना काही मिळणार नाही आहे आणि ते मिळणार नाही याची जाणीव ठेवली पाहिजे. सत्ता ही जी आहे ती दीड वर्षाकरता आहे याची जाणीव भाजपच्या लोकांना आहे. तीच जाणीव शिंदेंच्या लोकांनी आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी ठेवली. पुढे येणारी सत्ता ही वेगळी असणार आहे, पुढची सगळी गणितं वेगळी असणार आहेत, हे भाजपच्या लोकांना चांगलं ठाऊक आहे. आणि ते ठाऊक असल्यामुळंच आज नको त्या माणसांच्या हातात सत्ता जाऊ नये. कधी कधी काय असतं, म्हणजे हव्या त्या माणसांच्या हातात सत्ता आपण देऊ शकत नाही या स्थितीला असतो, तेव्हा नको त्या माणसांच्या जाऊ नये याच्या विचारावरती आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला नको त्या माणसांच्या माझ्या म्हणण्यामागची कारणं सांगतो. हा वेगळा विचार असतो. नको त्या म्हणण्यामागची कारणं आहेत. जेव्हा पक्षाचं, विरोधी पक्षाचं दुसऱ्या पक्षात सरकार येतं तेव्हा जे काही राजकीय डावपेच आखले जातात ते वेगळे असतात. पण मुंबईत जेव्हा मेट्रोचा विषय येतो तेव्हा स्वतःच्या आग्रहाखातर मेट्रोचा कारशेड बदलून हजारो कोटी रुपयांचं नुकसान करणारं सरकार या राज्यासाठी घातक असतं. जेव्हा आपल्यावर टीका केली म्हणून टीका करणाऱ्यांना आत टाकणारं सरकार, आत टाकण्याची भाषा बोलणारं सरकार धोकादायक असतं. नितेश राणे, नारायण राणेंना आत टाकणे, किरीट सोमय्या, मैदा सोमय्या, नील सोमय्यांना आत टाकण्याची धमकी देणे, मोहित कंबोजचं घर तोडणे, केतकी चित्रेला आत टाकणे, अरे किती नावं सांगू, अनंत कर्मुशेला मारहाण करणे. जेव्हा अशा सुडबुद्धीनं चालणारं सरकार सत्तेवरती आलेलं असतं तेव्हा किमान चांगल्या गोष्टी असलेली माणसं आली पाहिजेत याचा विचार करावा लागतो. आपल्यावर राजकीयदृष्ट्या केलेल्या टीकेला अनेकांना मिरच्या झोंबल्यात. फेसबुकवर पोस्ट करणं चालू आहे, बघा ही भाषा, महिलेच्या संबंधानं कोणती भाषा वापरली जाते. महिलेच्या संबंधानं पंकजा मुंडेंच्या विषयी कोणती भाषा वापरली गेली होती? महिलांच्या संबंधाने चित्रा वाघांच्या विषयात कोणती भाषा वापरली गेली होती? महिलांच्या संबंधात शीतल म्हात्रेविषयी कुठल्या भाषेत बोलल्या गेलं होतं? महिलांच्या संदर्भानेच बोलायचं ठरलं तर बाकीच्या महिला ज्या इकडून तिकडे गेल्या त्यांच्याविषयी काय भाषेत बोलल्या गेलं होतं? महिलांच्या बाबतची आता ओढ वाटू लागली आहे आणि याआधी ज्या स्वरूपात टीका केली होती, ज्या स्वरूपात स्वप्ना पाटकरला संजय राऊतांनी शिव्या दिल्या होत्या, त्या शिव्यांचं काहीच वाटत नाही. म्हणून म्हणतोय किमान चांगुलपण असलेल्या माणसांना सत्तेवर घेणं हा वेगळा विचार आहे, हा वेगळा विचार आहे. आणि तोच विचार जपला गेला पाहिजे. यासाठी भाजपचे नेते आपली नाराजी असूनही बोलवून दाखवत नाहीत. मी नाराजी नाही म्हणालो नाही, असूनही बोलवून दाखवत नाहीत, हा वेगळा विचार आहे. किमान दुर्गुण असलेली माणसं सत्तेत आली पाहिजेत
यासाठीचाच हा वेगळा विचार जपला पाहिजे. बाकीच्या वेगळ्या विचारांनी ना हे सरकार पडणार आहे, उलट तुम्ही बदनाम व्हाल. ती बदनामी टाळण्यासाठी उगाच पत्रकार परिषदा घेत वेगळ्या विचाराचा डांगोरा पिटू नये, एवढीच साधी सरळ अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.